या चला नमस्कार. बोला आता काय तुम्हाला खरं प्रॉब्लेम आहे काय ते सांगा. आणि एकेकाने बोला एकेकाने मस्त बोला. हा तिकडं बघितलं ना तिकडं कसं झालंय ते आता खाली गेलो होतो तिथे कसं राहायचं माणसांनी राहायचं कसं राहायचं माणसांनी. आणि किती पावसाळ्यामध्ये आता सुरुवात झाली की सगळ्यांनी असं दरवाजा धरून असं बसायचं आणि राहायचं. खाली करा म्हणून लेटर देऊन जाते. खाली करून जाण्यासारखी परिस्थिती आहे का लोकांची? म्हणजे ही तर किती घरांना नोटीस दिली होती अशी? दरवर्षी देतात. नाही नाही किती लोकांना म्हणजे डोंगर पडला तर स्थलांतरित केलं ना किती लोकांना? मला दिली ठाणेकर मला दिली राजूला दिली. हे पुढे राजा या ना नोटीस दिली आहे. पण इकडनं स्थलांतरित पण केलं का HDL मध्ये काही लोकांना? काही लोकांनी थोड्याशा रूम केल्या त्यांनी. थोडेच रूम गेलेत. 18 रूम इथले केले. साईडच्या रूम ज्या इथून तर अजून 30-35 रूम बाकी. अच्छा 18 रूम बाकी आहेत. 18 दिले. 18 लोकांना तिकडे पुनर्वसन केले. म्हणजे ते डोंगर जेव्हा कोसळलं तेव्हा कोसळला तेव्हा टोटल 50 रूम फोडलेला खाली हा नारळ पण फोडलेला की दिवाळ घालू म्हणून असं कोणी नारळ फोडला होता? मामाने फोडलेला. कधी फोडला होता? त्याला झाली बरेच वर्ष 2-3 4-5 वर्ष जास्त झाली असतील. 4 वर्ष झालेत. अजून कोण कोण आले होते महानुभाव इथं? नाही परत कोण आलं नाही. आमच्याकडून फक्त नोटीस देऊन जातात बाकी कोण येत नाही. लक्ष नाही देत कोण. म्हणजे पाऊस पडला ना की आम्हाला लोकांना इतकी भीती वाटते ना. मतदान करत नाही तुम्ही लोक? मतदान करतो ना सगळं करायचं आम्ही घरून मागून घेऊन जाते. पण आता आम्हाला अशा वेळेला कोण नाही का विचारतोय. मतदान आपण करत नसाल तर काय बोलतो आता राहू द्या. आता व्हॅल्यू फक्त ज्याला मतदान तुम्ही करत असाल त्याच लोकांची व्हॅल्यू आहे. तुम्ही जर सत्ताधाऱ्यांना मतदान करत नसाल तर ते तुमच्याकडे लक्ष देणार नाही. असं तो नाही. आता जे पण येतात इलेक्शनच्या पिरियडमध्ये सर्व आम्ही दाखवून की आम्ही इथं जरा या तर हा आम्ही तुमची सर्व काही कामं करतो. जे काय असेल ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह. एक वेळा खुर्ची पकडल्याच्या नंतर कोणाची आठवण येत नाही काय नाही. बरोबर आहे. आम्ही कित्येक वेळा या गोष्टीवरती ऍप्लिकेशन केलेलं आहे काय काय केलं पण आजपर्यंत आमचा निर्णय कुठेही लागला नाही. बरोबर. इव्हन त्याच्यामध्ये ज्याला आम्हाला सांगितलं होतं की 50 काय 60 लोकांसाठी घराची व्यवस्था करतो म्हणून फक्त 19 लोकांसाठी घरं दिली. का म्हणजे त्या 19 लोकांना काय असं लाईन मध्ये सिलेक्ट केलं की वेगवेगळं असं? असं आता माझ्याकडे पण बघा इथे खाली म्हणजे सिलेक्ट करून लोकांना दिलंय. नाहीतर असं नाही ना की हे बाबा हे 18 रूम एकत्र गेले असं नाही झालंय ना. म्हणजे 2 ह्यांना दिले 2 त्यांना दिले. म्हणजे काय ते अधिकाऱ्यांचे किंवा कोणाचे नातेवाईक होते का ते लोक? नाही नाही तुम्ही समजा मी का विचारतोय मला समजेल ना बोलायला. नाहीतर कसं आहे बाबा पहिले हे 18 रूम चला बाकीचे 18 नंतर असं होतंय ना. आता 2 इकडनं म्हणजे बाकीचे 3 मरा. 2 इकडनं घेतले बाकीचे 4 लोकांनी मरा. तिकडनं 4 घेतले बाकीचे लोकांनी डोंगर कोसळला की तुम्ही पण मरा असं झालं ना. समजा तुम्ही मी काय म्हणतोय. नाहीतर कसं आहे की बाबा हे 18 घरं धोकादायक आहे पहिला हे 18 लवकर खाली करा त्यांना पाठवा म्हणजे इकडनं जीवितहानी व्हायला नको. आता कसं आहे डोंगर कोसळला की जिकडनं 3 घरं गेले ते दुसरे 4 मरतील तिकडचे मरतील. आता हेच राहिलंय. समजलं ना? मला आता समजलंय तुमचं म्हणणं काय आहे ते. आता मी माझ्या पद्धतीने बोलतो बरोबर आहे. ती लोक कशी नेलीत माहितीये? ती लोक खाली शाळेमध्ये होतीत ना सगळी गेलेली. ती राहिलीत ना 6 महिने शाळेमध्ये. मग त्या लोकांनी वरती आलीच नाही तर म्हणून ते ना तिकडं नेली तर बरोबर आहे. नाही ठीक आहे त्यांना इकडं काय सांगितलं शेवटी जीव सगळ्यांचा तेवढाच असतो. शाळेमध्ये राहणाऱ्यांचे पण जीव तेवढाच असतो आणि घरी राहणाऱ्या पण जीवाची. मग त्या लोकांनी काय नंतर तिकडे काय त्यांच्या मिटिंग वगैरे चर्चा झाल्या त्याचं काय अद्याप काय कळलं नाही. जेवढे होते तेवढ्या नसले. मी पण होते पण मला त्यावेळी अटॅक आला होता त्याच्यामुळे सगळे होते. आम्ही पण होतो आम्हाला नाही सगळे म्हणजे शाळेत होतात तुम्ही? आम्ही पण शाळेत थोडे दिवस नंतर आपली जय महाराष्ट्र. मी महेंद्र भानुशाली मनसे विभाग अध्यक्ष चांदिवली विधानसभा. सध्या मी आलोय इथे चांदिवली विधानसभा प्रभाग क्रमांक 159 गणेशनगर डोंगर बरोबर आहे. आणि त्याच्यात विश्वसाई हाऊसिंग सोसायटी. सध्याच्या स्थानिक लोकांनी सन्माननीय राज ठाकरे साहेबांच्या नावाने एक पत्र दिलेलं आहे. या पत्रामध्ये असं लिहिलंय की आता आपण जिथे उभे आहोत ते डोंगराची एकदम टोच आहे. म्हणजे ह्याचा खाली गेलं तर माणूस गेला तर समजा तो डायरेक्ट खाली जाणार पण त्याच्या जीव वर जाणार बरोबर आहे ना.
अशी परिस्थिती आहे. 4 वर्ष अगोदर इथं डोंगर थोडा कोसळला होता, बरोबर आहे. तुम्ही पण सर होते त्या time. हा, महानगरपालिकेचे अधिकारी आलेत, सगळे काही लोक आलेत, पण कसं आहे स्थानिक लोकांना तेव्हा आमच्यावर विश्वास बसत नाही. तेव्हा कसं असतो, सत्ताधारी लोक येतात, तुम्हाला आश्वासनं देतात, तुम्हाला वाटतं आम्हाला सगळं काय भेटणार. पण परिस्थिती अशी आहे की इकडनं 18 लोकांना स्थलांतरित करण्यात आलं HDL मध्ये. पहिला शाळेमध्ये ठेवलं, शाळेमधनं त्यांना HDL मध्ये स्थलांतरित करण्यात आलं. आता बाकीचे जे घरं उरलेत त्यांना असंच 4 वर्षापासून सोडलेत. प्रत्येक पावसाळ्यात यांना ही एक नोटीस येते की तुम्ही तुमचं घर खाली करा महानगरपालिकेतर्फे, कारण इथं जीवितहानी होऊ शकते, हा डोंगर कधी कोसळू शकतो, तुमचा जीव जाऊ शकतो, म्हणून नोटीस देतात. बाकीच्या लोकांना तिथं पाठवलं. इथं भिंत बांधण्यासाठी, संरक्षण भिंत बांधण्यासाठी 4 वर्ष अगोदर आले होते ना आमदार महोदय. आमदार महोदय 4 वर्ष इथं अगोदर आले होते, दिलीप लांडे. नारळ फोडलं, परंतु त्या भिंत पण केलेली. किती केली, किती केली नाही केली ते सांगायचं आपण, हो, केलेले. साहेबांनी काम बरोबर आहे. इथं थोडीशी भिंत केली आणि बाकीचं पोषण असंच आहे, सोडून दिलंय, बरोबर आहे. म्हणजे तिकडेच्या लोकांचा जीव जायला नको, बाकीच्यांचा जायला पाहिजे तरी चालेल असं नाही ना. बघा, मी बोलणार तर स्पष्ट बोलणार तुम्हाला. तुम्ही कसं आहे ना, आपल्या चांदिवलीच्या लोकांचा काय प्रॉब्लेम आहे, नरोवा कुंजुरोवा करतात. नाही, मेलाय आम्हाला माहित नाही, ते माहितीये महाभारत मध्ये अश्वत्थामा मेला तर ते नरोवा कुंजुरोवा असतो. तुम्ही लोकांना तसं करताना, म्हणून तुमच्या लोकांची परिस्थिती आहे. आपण स्पष्टच बोललं पाहिजे की थोडीशी भिंत बांधली, बाकी सगळे अशी सोडलेली आहे. म्हणजे आम्ही मरायचं का, असंच बोला ना डायरेक्ट, मरायचं आम्ही. बरोबर आहे ना. बरोबर आहे, बरोबर. आपण कसं आहे ना, मागे पुढे असं केलं ना तर अधिकाऱ्यांना पण दिसतं भाई यांना हे सगळे ढगूमगू आहेत. मगू व्हायचं. एक ठामपणे उभे राहा, उभे राहा. बाबा ही संरक्षण भिंत बांधून पाहिजे. आणि आता तर काय बघा, आपले नशीब आहेत बघा, जे चांगलं असेल ते बोललं पाहिजे. आता आपले इकडचे आमदार तालिका अध्यक्ष झालेत, म्हणजे त्यांनी एक सही केली ना तर सगळे अधिकारी पडत येतील इथे, बरोबर आहे. तर ते विचार त्यांनाही आलं पाहिजे ना. आणि ते विचार तुम्हाला आता काय येत नाही, कारण तुम्ही धावून थकलात, बरोबर आहे ना. म्हणून तुम्हाला राज ठाकरे साहेबांची आठवण आली, बरोबर आहे. आणि राज ठाकरे साहेबांनी सांगितलं आता काय 4 वर्ष काय निवडणूक नाहीये की निवडणूक आहे म्हणून मी आलोय. मी रोज कुठं ना कुठं धावतोय, बरोबर आहे ना. 5 वर्ष नगरसेवकला आहे, 4 वर्ष आमदारकीला आहे, बरोबर आहे. कुठलीच निवडणूक नाहीये, परंतु सन्माननीय राज ठाकरे साहेबांचा आदेश आहे की कुठेही लोकांना त्रास असेल तर आपण तिथं पोचावं. आणि इथं आपले सगळे मराठी लोक राहतात, बरोबर आहे ना. आता कसं, एकतर असं पण मुंबईमधनं लोक मराठी गायब होत आहेत. आता ही नवीन स्कीम, बाबा 50 घरं कोसळले पाहिजे आणि मराठी दुसऱ्या ठिकाणी बदलापूर न जाता वर जायला पाहिजे, असं होणार, बरोबर आहे ना. असं व्हायला नको ना. म्हणून आपण एक मागणी करतोय या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. ह्याचा पुढचा प्रोसेस मी करणार आहे, तुमचा पत्राला पत्र लावून मी अधिकाऱ्यांना देणार आहे. म्हणजे तुम्हाला ही काय खरी हकीकत आहे ते माहित पडेल. कसं आहे, जे सत्ताधारी असतात त्यांनी येऊन तुम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा ही परिस्थिती आहे, इकडं रूम नाही आहेत, की इथं जागा नाहीये, इथं हा प्रॉब्लेम आहे, असं काहीतरी सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला समजवलं पाहिजे. परंतु काय, इथं कुणी समजवत नाही, तुम्हाला असं वारंवार सोडलेलं आहे. आता काय निवडणूक संपलेली आहे, तुमची कुणाची काय गरज नाहीये. तुम्हाला पण एवन एरियाची परिस्थिती सर्व माहिती आहे. मी काय बोललो, आमच्या हातात काय आहे साहेब, त्यासाठी नवीन नाही. ऐका ना, आमच्या हातात काय. हा ज्याला आमच्यावरती परिस्थिती आली त्या टायमाला तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलं. हा बिस्किट वाटले, चादर नाही, ठीक आहे, हो, ते- अनेक व्यवस्था दिल्यात आम्हाला. त्याला तुम्ही हे केलेलं की तुमच्यासाठी आम्ही नक्कीच काय ते प्रयत्न बरोबर आहे. एवन जेवढे आपल्या विभागातले अधिकारी होते, समाजसेवक होते, त्या सर्व लोकांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं होतं. बरोबर आहे. पण आजपर्यंत सर्वांची आश्वासन म्हणजे अशी हवेमध्येच आहे. मी बोललो ना हे लाईन पहिली की तुम्हा लोकांना काय असतो, तुम्ही आमच्याकडे मग कसं भीती वाटते की ह्यांच्याकडे गेलो तर सत्ताधारी आपल्याला लक्ष देणार नाही, म्हणून तुम्ही आमच्याकडे यायला घाबरतात. आम्ही तर 24 तास, ऐकून घ्या, 24x7 महाराष्ट्र सैनिक इथं फ्री आहे लोकांसाठी. तुम्ही मला हे पत्र कधी दिलंय, परवा दिलंय ना. मी आज आलोय, मी काल पण येणार होतो, मी परवा पण बोललो या, पण सगळे कामावर असतात म्हणून तुमच्यामुळे मी 2 दिवस उशीर झालो, नाहीतर मी कधीच आलो असतो. आणि तेव्हाही मी फॉलोअप घेतलाय. पण तेव्हा कसं होतं आता की भाई आमदारांनी आश्वासन दिलेत तर सगळे आपण गेलो की सगळे घाबरतात. पण कसं असते, आम्ही प्रामाणिकपणे काम करतो, आम्ही मतांसाठी काम नाही करत. आता जर मतांसाठी बघितलं तर हे जीवाच्या रिस्क आहे ना. तर आता आपण फक्त मागणी करूया. यानंतर मी माझा पत्रव्यवहार करणार, तुम्हाला कंटिन्यू फॉलोअप देणार की आज मी इथं गेलो होतो, आमचे शाखाध्यक्ष अमित राणे, उमेश आहे,
सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला माहित पडेल की काय झालंय आणि काय तुम्हाला रूम भेटणार की नाही भेटणार, होणार नाही, त्याच्यावरनं काम होणार. पण थोडा वेळ लागेल. नाही तर असं बोलू नका ते पण आलेत आणि हे करू. आमच्या जी परिस्थिती येऊन तुम्ही इथे या, हा. आढावा घेताय, हा, म्हणजे आमचे मायबाप जेवढे काही विभागातील होते परंतु आजपर्यंत खाली आश्वासन देत गेले, पण तुम्ही आज परत या ठिकाणी आमची तळमळ बघून आलेला. एव्हन आमच्या गरिबांसाठी जर तुम्ही काहीतरी सहकार्य केलं, कुठेतरी आम्हाला एक राहतं घर मिळवून दिलात, तर आयुष्यभर तुमचे ऋणी असो आम्ही. ऋणी राहू नका, आमचं काम आहे. नाही ठीक आणि आहे. मायबाप तुम्हाला सांगतोय, आम्ही मायबाप नाही, मायबाप तुम्ही लोक आहे नेत्यांचे. हे तुम्ही आहे ना, हे तुम्ही कसं असतो, एक दुकानदार असतो, ऐका ना, एक दुकानदार असतो, त्याचे मायबाप कोण असतात, ते गिराक लोक असतात, ते घेणार तर त्याची दुकान चालेल. आणि नेत्यांचे मायबाप कोण आहे, तुम्ही लोक आहे. तुम्ही मतदान त्यांना केलं तर त्यांची दुकान चालेल. आम्ही आहे. हा, नाही नाही, तुम्हाला बघा खुर्ची मिळाल्याच्या नंतर जनता कोण आहे हा साहेब, प्रश्न आहे. मी आपले स्थानिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब पण या ठिकाणी येऊन त्याच टायमाला ज्याला या ठिकाणी घटना घडली की विभागातील कुठले असे मंत्री संत्री कोणी उरले नव्हते की या परिसरामध्ये त्यांनी आले नाहीत. परंतु आजपर्यंत आमच्यावरती लक्ष ते कशाला येतात तुम्हाला सांगतोय. आपल्या इथं काय सिस्टम आहे, थोडा डोंगर कोसळला ना की तिथं मीडिया येते. अच्छा, मीडिया येते तर कसं आहे, सगळे नेता येतात, ते टीव्ही मध्ये येतात ना, मग कसं आहे, असं हात दाखवणार, मी करतो, मी आश्वासन देतो, आणि मग नंतर त्यांना माहिती आहे मीडिया येणार नाही, त्याच्यानंतर म्हणून ते लोक पण येत नाही. इथं पण नारळ आणि कसं आहे, आई तुम्हाला सांगतोय, त्यांना ना तुमची नस माहिती आहे, हो. नेत्यांना तुमची नस माहिती आहे की त्यांना काय इंजेक्शन मारायचं तर आपल्याला मतदान मिळेल. हे डोंगर बनवा नका बनवू यांना काय फरक पडत नाही. त्यांना काय द्या, त्यांना साडी द्या, त्यांना छत्री द्या, त्यांना कुकर द्या, त्यांना मिक्सर द्या, हे बरोबर आपल्याला मतदान करतील. आणि मग निवडणूक मध्ये काय करायचं, हिंदू मुसलमान करायचं. म्हणजे तुम्ही घाबरतात की बाबा आपल्याला कापून टाकतील, आपल्याला मारून टाकतील, हे तुम्हाला भीती दाखवताय. बरोबर आहे ना, ठीक आहे. पण आता तुम्हा लोकांना कळेल कसं आहे, गेल्या 1-1.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आणि चांदिवलीमध्ये काय राजकारण झालंय ना, लोकांना खोटे आश्वासन देऊन. बघा, आमचे नशीब खराब होते, आम्ही हारलो, पण हारल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आम्ही काम करतोय. आम्ही मतांसाठी नाही करत, आम्ही तुमच्यासाठी करतोय. उद्या तुम्हाला वाटलं की नाही राज ठाकरे साहेब जे करतायत ते बरोबर आहे, त्यांचे कार्यकर्ते. साहेबांना आम्ही किती वेळा, आपण आमचं महिला मंडळ पण किती वेळा आम्ही त्यांच्याकडे कधी गेलात, गेलेली कधी गेलेली आपल्या जयश्री मॅडम आहेत. नाही 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 नाही, ऐकून घ्या, कोण नाही गेलाय, ऐका, आई उका, हे आहे तिथे, उगाच काही बोलू नका. कोण नाही गेलाय, राज ठाकरे साहेबांकडे गेला तर मला मेसेज येईल की यांना घेऊन या. या ठिकाणी बघा, हा, आता येणार ते सांगा, उगाच नाही तर गैरसमज होईल की राज ठाकरे साहेबांकडे गेलात आणि काय नाही झालं, असं काही बोलू नका. हा, ज्या सुविधा आहेत, आता मी तुम्हाला जर हे नाही झालं तर एकदा तिथपर्यंत घेऊनही जाणार, कारण आता ही जिद्द आहे की तुम्हाला न्याय भेटला पाहिजे. एक तर संरक्षण भिंत बांधून द्या, नाहीतर आम्हाला स्थलांतरित करा, दोघांमधनं एक करा, नाहीतर आपण सगळ्यांनी जायचं आणि वॉर्ड ऑफिसर साहेबांच्या ऑफिसमध्ये राहायचं. कपडे घेऊन जाऊ आपण. हेर्लेकर साहेबांची एल वॉर्ड खूप मोठा आहे, आता खूप खर्च केलाय त्यांनी, केबिन बनवलेत, हे बनवलेत. आपण काय करायचं, आपले कपडे घेऊन तिथं जाऊन राहायचं. डेअरिंग करणार ना सगळे, मी काय म्हणतोय, डेअरिंग करा. कसं आहे, असं हात जोडून मी तुम्हाला एक सांगतोय, हात जोडून प्रेमाने बोलून काहीच होत नाही. तुम्ही लोक हात जोडू नका, माझी तुम्हाला विनंती आहे. हा, आता मी तुम्हाला जे सांगतोय ते ऐका. मी तुम्हाला घेऊन जाणार, हेर्लेकर साहेबांकडे मी तुम्हाला घेऊन जाणार. तेव्हा माझी विनंती आहे, सगळ्यांनी या. आणि तिथं तुम्हाला काय परिस्थिती आहे ना, खरी तुम्ही आता तुम्ही कुठल्या स्टेजवर आहात ते तुम्हाला कळेल आणि मी घेऊन जाणार. बरोबर आहे, व्हिडिओ काढून नाही, तुम्ही 4 पाऊल चालायला तयार नाही. हा, ते व्हिडिओ कसं आहे ना, हा बस. मी काय बोललो, जुलैला वेळ आहे. मी तुम्हाला 2-4 दिवसात तुम्हाला हेर्लेकर साहेबांकडे बसवतोय. आपली ही व्यथा आपण तिथं मांडू, बरोबर आहे. आणि आम्हाला तुम्ही काय करून देणार, आमच्या जीवाची काय किंमत आहे तुमच्याकडे ते आम्हाला सांगा. संपला विषय. नाही केलं तरी चालेल. मी काय बोललो आई, मी तुम्हाला काय बोललो, अहो एवढं लोकेशन हे बघा, हो काय लोकेशन आहे, दाखवा जरा, दाखवा जरा, हे लोकेशन दाखवा. कोरोना सेंटर, अहो लाखो करोडो रुपये खर्च करून हा लोकेशन भेटत नाही. आणि पहिला तर मी सांगू, पहिला तुम्हाला एक सांगू, तुम्ही सगळे धन्यवादचे पात्र आहात.
कसे तुम्ही हे डोंगर चढतायत ना, मला हा डोंगर चढताना एवन मी 2 वेळ थांबलोय. सर ह्या ठिकाणी जे आता हे चालू असतं आपलं काय बोलतात त्याला भट्टी. भट्टी, त्याच्यावरती किती जण आता पण चालू आहे का? कंपल्सरी चालूच आहेत सर. मला कधी बोलवणार तुम्ही? भट्टी चालू असेल तेव्हा तात्काळ बोलवायचं मला. किती सुनील मी काय बोललो तुम्हाला? बघा ते दूर निघतोय तिकडे तर चालूच आहे कुठेतरी. ते बघा समोर दूर निघतोय. कुठे? एवन सुनील सर पण किती वेळा माहितीये मला, माहितीये. त्यांनी पण बिचाऱ्यांनी प्रयत्न केले. खूप प्रयत्न केले. नाही, त्यांनी पण केलेत ज्यांनी प्रयत्न. केलं मामानी पण बघा आता हे नाही, त्यांनी serialचं केलं. काम, readingचं बघा काम, त्यांनी bathroom वगैरे प्रामाणिकपणे सगळं प्रयत्न केलं. पण कसं आहे, मामाने सगळ्यांचे- प्रयत्न- एक मिनिट, मी तुमच्या शब्दाच्या आडालो. मामाने प्रयत्न केला ते कशाचं केलं माहितीये? कशाचं? फक्त टॉयलेट बांधायचं, शिड्या बांधायचं आणि इकडं काय हवा घालवायची एवढंच मामाने केलं. बाकी काय आमच्या रुमांचं बिमांचं असं मामाने कधी केलंच नाही. म्हणजे आम्ही गेलो तिकडे गेलं आम्ही interest नाही आहे. लेटर पण किती वेळा नंतर या दिलेलं आहे. नंतर या प्रत्येक Actually, वेळी मग तुम्ही आहे ना चुकलात. तुम्ही कधी गेलं पाहिजे माहितीये? जेव्हा निवडणूक असते ना, त्याच्यात 2 महिने अगोदर कुठल्या नेत्यांकडे जा. अहो, तुमचे कामं फटाफट होईल. तेव्हा पण केलेलं नाही नाही, पण तेव्हा तुम्ही आश्वासन घेऊन आले असतील ना. आश्वासन आम्हाला करून द्या. ही जिद्द पाहिजे. आम्ही पण गेलो तेव्हा. त्याच्यानंतर ठीक आम्हाला आहे. काय आता आपण बोललो तर विषय वाढत जाईल. पण माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्यासोबत एलवॉर्ड मध्ये तुम्ही यायचं येणार. एकदा. कधी पण आणि येणार. तुम्हाला घेऊन जाणार आणि तुम्हाला परत सोडून जाणार. बरोबर आहे? हा, चालेल. तेवढं करा. या, येणार. आणि हेरलेकर साहेब, ही लिंक मी तुम्हाला पाठवतोय. कृपया आम्ही तिथं पोहोचण्याच्या अगोदर काहीतरी विचार करा या लोकांसाठी. आणि संरक्षण भिंतीचा काहीतरी असं यांना खुश करण्यासाठी एक वर्क ऑर्डर बिर्क ऑर्डर काढलेला आहे, हे केलंय. कारण हे लाईव्ह सगळे बघतात, माझी सगळे अधिकारी बघतात. तर अगोदरच काहीतरी करून ठेवा, यांनाही बरं वाटेल. आमच्यासाठी बरोबर आहे? काही करतच नाही ते मेहरबानी होईल. करून तुम्ही आलो होईल, होईल. आणि आमच्यासाठी आई, मी केलं. काय बोललो, मला वेळ लागेल हा. हा, वेळ लागू पण तुम्ही द्या. म्हणणार की 4 वर्ष गेली, हा. अजून वेळ 2 लागेल. वर्ष गेली तरी वेळ साहेब चालू लागला आहे. तरी लागू द्या, पण होत वेळ नाही. लागेल. तसं होत नाही. आम्ही फक्त पण मला बरं एवढं वाटतंय की हळूहळू तुम्हा लोकांना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास बसतोय. तुम्हाला असं दिसतंय की आता शेवटी राज ठाकरे साहेबच आहेत. बघा, बस आम्ही तेवढं, तुम्ही बोललात, आम्हाला बोलवलं आणि राज ठाकरे साहेबांच्या नावाने तुम्ही जे पत्र दिलंय ना, हे आमच्यासाठी कुठंतरी असं वाटतंय की चांगलं आहे. की तुम्हा लोकांना विश्वास, राज ठाकरे साहेब हे शेवटचा पर्याय मराठी माणसांसाठी अहो, आमचं हे दिसून आलंय. देवच आहे, म्हणजे आमच्यासाठी ते देवच आहे. बस. पण कोणी असू दे, मराठी जे आहेत आणि आम्ही आंदोलन या जाती जरी सगळ्यांना असली तरी आम्ही भिक्षा जर मागून लोकांच्या मागून सुविधा जमलो जर की. कोण करत असेल ते आमच्यासाठी असतं. बस बस, ठीक आहे. आम्ही असं धन्यवाद. कुठल्या पक्षाविरुद्ध आम्ही कुठं करत नाही नाही, पक्ष नाही. आमच्या साहेबांना तुम्ही पत्र दिलं ना, आमच्यासाठी ते आनंदाची बाब आहे. की आता लोकांना कसं असते ना, सगळ्या ठिकाणी गेलात, झालं नाही ना, तर आता शेवटी राज ठाकरे साहेब आठवले ना. हे आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे की कुठंतरी आता महाराष्ट्राच्या राजकारणात लोकांना कळू लागलाय की मराठी माणसांसाठी राज ठाकरे साहेब आहे. मी तेवढंच सांगतोय. हे आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि काम करून देणार. मराठी माणसासाठीच आम्ही पण विचार ऐका, आणि मी गुजराती आहे आणि मी गुजराती आहे, पण मी मराठी माणसांसाठी भांडतोय. कुठंतरी माझ्या गुजराती समाजाने एकदा नाकारलं की बाबा तू मनसेमध्ये आहेस. मी म्हणलं चालेल, पण मी राज ठाकरेंना सोडणार नाही. ते मराठी माणसांसाठी भांडताय, मला त्याचा अभिमान आहे आणि मी त्यांच्या सोबत राहणार. बरोबर आहे? आता इथं थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, चला चाय पाणी प्या. चाय पाणी द्या फक्त. पाणी पण देतो आणि चाय पण देतो भैया. अहो लय, आज गुढी तुम्ही पाडवा लोक आहे. कसे राहतात आई, एवढं डोंगरावर कसे चढतात, पाडवा आहे, चाय तुम्ही प्या. कसे चढतात. चढतो कशी बापरे. असं उचलून आणायला लागतं, मला उचलून आणायला लागतं. खरं सांगतो. हा? उचलून आणायला लागतं मला. इथून खाली मी गेलेली. नाही शॉल कशाला? नाही आलो नाही. शॉल आता नाही. शॉल तुमचं काम झाल्यानंतर. सॉरी. अहो नाही, मी आईच्या सत्कार गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. अगं बाई, मला कुठे तुम्हाला अहो अजून काय काय होणार तुम्हाला सांगतोय. कामाला थोडं मागे पुढे होईल ना, मग इकडनं कोणतरी बोलले आले होते, आम्ही त्यांना शाल घातली, काहीच काम झालं नाही. त्याच्यापेक्षा काम केल्यानंतर शाल घेणार आणि घेणारे पक्का आहे. बरोबर आहे? काम झाल्यानंतर घेणार. असं होणारच नाही आहे की मी आलो ना तिथे. पहिला तर तुम्हाला सांगतोय, ऐका कसं आहे, आपण जिथे राहतोय ना, हे डोंगर आहे. SRA मध्ये खालती सगळे जे डोंगरवाले आहेत ना, त्यांना रूम भेटतात सगळ्या ठिकाणी, पण आपल्या चांदिवलीमध्ये होत नाही. आता काय झालं, 20 वर्ष केलं. ऐकून घ्या आई, 20 वर्ष केलं. बरोबर आहे? आता ह्यांना पण 6 वर्ष झालेत. मला सांगा ना, खाली एवढा
तोडून जेवढे आपले 1000-2000 घरं असतील त्यांना द्या ना इमारती बांधून एसआरएची. काय प्रॉब्लेम का देत नाही? विचारच कोण करीत नाही का देत नाही? माझं म्हणणं एवढं आहे. अहो धारावी बघा, पूर्ण धारावी डेव्हलपमेंट होत आहे. तर माझं म्हणणं आहे आता हे आपला कुठला झोन आहे? हे ग्रीन झोन, बरोबर आहे. हा ग्रीन झोन आहे. तुम्ही, मला वाटतं तुम्हाला थोडा अनुभव जास्त आहे. आता ऑल इंडिया शाळा बनते 5-6 माळ्यांची, ते ग्रीन झोन मध्ये येत नाही का? ती का गव्हर्नमेंटची शाळा आहे का? ती प्रायव्हेट शाळा आहे. मग त्याला का परमिशन भेटली? कुठल्या आधारावर भेटली? त्या आधारावर आपल्या लोकांनाही बिल्डिंग मध्ये घर करून दिलं पाहिजे सरकारने, कारण ते माझ्या हातात नाहीये. अच्छा, आपण चांगला बिल्डर आणला तर तो येणार नाही, कारण ग्रीन झोन आहे. तर सरकारने कुठंतरी विचार करावा, ग्रीन झोन हटवावा. आता इलेक्शनच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल, प्रकाश मोरे साहेब ते आशिष शेलारकडे बसले एक पत्र घेऊन, आम्हाला एक ग्रीन झोन हटवून द्या, आणि आशिष शेलारांनी आश्वासन दिलं लवकर हटवेन. आता इलेक्शन संपलं, आता कसला हटतोय? आता कसला हटतोय? तुम्ही सगळ्यांनी मतदान पण केलं, आता कुठे हटणार आहे? आता प्रकाश मोरे साहेबांनाही सांगा, प्रकाश मोरे साहेबांनाही सांगा, ऐका, घेण्यासाठी साहेब आलेले आहेत. बघा, तुम्ही सांगा अजून काय प्रॉब्लेम आहेत का? हे सोडा डोंगर, अजून काही असेल इथं प्रॉब्लेम, तुमचे गटर हे ते तर सांगा, आपण एकत्र बोलू, काय साहेबांना वाटत असेल पाऊस पडायला लागला की असं वाटतं की कुठेतरी जावं, घर सोडून. करू आपण. मी पावसाच्या अगोदर मी सांगतोय, आपण मेहनत करू, होऊन जाईल. विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, आणि आमच्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवा. मतदानसाठी मला वाटते आमची झोपडपट्टी हटवीत नाही त्यासाठी जाणून हा. मला पण हेच वाटतंय. हो ना, आम्हाला फक्त हुलपट्टी देतात आणि अशीच जातात. ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे. खाली इथं ठेवले की आम्ही पैसे देऊन झोपड्या घेतो. कसं आहे ना, मी दादा इथे या, चालेल, पण इथे जाणार इथे नाही कुठं. कसं आहे ना, मी जेव्हा राज ठाकरे साहेबांचं नाव घेतो ना, तर दादा नेहमी पक्षात सगळे आमच्यासाठी, राज ठाकरे साहेबांचा एक डायलॉग आहे, जेव्हा आपल्या घरी ठकठक होईल ना, तेव्हा आपल्याला कळते आपल्यासोबत काय. आता कसं आहे ना, एवढे वर्ष आपण बघत होतो, इथं डोंगर पडला, इथं पडला, पण आपण कधी जागृत झालो नाही. पण आता का जागृत झालो? आपल्या घरी ठकठक झाली आहे ना. आता तुम्हाला करता येईल, आपल्याला फक्त मूर्ख बनवतायत ना. ठीक आहे ना ताई, आई चालेल ना, मी काम करून देणार. हा 1990 पासून कमलाकर साहेब हा. यांच्यासोबत भगवा घेऊन मातोश्री अहो. पर्यंत आजपर्यंत या ठिकाणी, कमलाकर साहेब असते तर आज तुमचे दिवस थोडी असते. तेच बोलतो, आतापर्यंत पण शेवटी आज अहो, त्यांच्या तर आठवणीमध्ये जर ते आम्ही असते आमचं- तर आज तुमचे दिवस नसते. बिल्डिंग उभी झाली असती मग? ते. पण काय आपले आम्ही नशीब त्यांचे खराब आहेत. कार्यकर्ते आहोत. अहो, आता आपण एक आहोत. आता उलट तुम्ही सांगितलं पाहिजे. आदरणीय राजसाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे ज्याला बाळासाहेब होते, त्याला महाराष्ट्राचं चित्र वेगळंच होतं. परत चांगलं होईल, परत चांगलं होईल. करू की वेळ हो. बदलत आहे, तुम्ही लोक टेन्शन घेऊ नका, वेळ बदलत आहे. चला, खरा आम्हाला अभिमान वाटतो की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले. झाले आता मराठी माणसांचे चांगले दिवस आहे मुंबईमध्ये, काय टेन्शन घेऊ नका. त्या साहेबांना- चला. साहेबांना- शंभरात जाऊ.